इंडिया मेरीटाईम वीक 2025चं यंदा मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं. मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर येथे या मेरीटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आलं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या मेरीटाईम वीकचं उद्घाटन केलं आणि आता समारोपाची वेळ आली आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आणि या कार्यक्रमादरम्यान ते संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान मेरीटाईम लीडर्स कॉन्वेला संबोधित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत आणि ग्लोबल मेरीटाईम सीईओ फॉर्मचे अध्यक्षपद ते सुद्धा भूषवतील. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यापूर्वी म्हणजेच या मुंबई दौऱ्यापूर्वी एक घटना मुंबईमध्ये पाहायला मिळाली आणि त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. आता नेमकं काय घडलं ते पाहूया. सध्या सोशल मीडियावरती 3 व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. या व्हिडिओमध्ये हिरवे पडदे पाहायला मिळतात. आता हे हिरवे पडदे नेमके कशासाठी लावले तर त्याचं कारण आहे ते म्हणजे या पडद्याच्या मागे असलेल्या झोपडपट्ट्या. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरेगाव नेस्को सेंटर येथे जात असताना पडद्यामागे ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या गरिबी झोपडपट्ट्या म्हणजे गरीब वस्ती या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिसू नये यासाठी त्या हिरव्या पडद्या लावून झाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्यावरती आता संतापाची लाट उसळलेली आहे. विरोधकांनी आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे. मात्र या जो प्रकार आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे हा प्रकार पहिल्यांदा घडलाय का तर नाही. याआधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना या देशभरामध्ये घडलेल्या आहेत. अशा प्रकारचे व्हिडिओ आणि अशा प्रकारची गरीब वस्ती ही पडद्यामागे झाकण्याचा प्रयत्न हा याआधी सुद्धा झालेला आहे. सुरुवातीला आपण आजच्या कार्यक्रमादरम्यान बोलणार आहोत आणि आजच्या व्हिडिओ संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. सुरुवातीला पाहायला गेलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झालेले आहेत. इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स कॉन्वेला ते संबोधित करतात आणि ग्लोबल मेरीटाईम सीईओ फॉर्मचे अध्यक्षपद सुद्धा ते भूषवणार. मात्र त्यांच्या या कार्यक्रमापूर्वीच साधारणतः पाहायला गेलं तर जी झोपडपट्टी वस्ती आहे गरीब वस्ती आहे त्याला हिरव्या कपड्याने झाकण्यात आलेलं आहे आणि यावरून विरोधकांनी टीका केली असून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. एक्सच्या माध्यमातून त्यांनी टीका केली. नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुंबईकरांची इतकी शरम वाटते की पडदे लावून त्यांना लपवण्याची व्यवस्था केली आहे. पडद्यामागे गरिबी, अस्वच्छता, कचरा, बकालपणा, लोकांचे दुःख आणि दारिद्र्य लपवलं. पण भाजपाची गरिबांबद्दलची घृणा आणि माणुसकी शून्य मानसिकता कशी लपवाल. जोगेश्वरीतील झोपडपट्ट्या झाकण्यासाठी पडदे लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीपूर्वी सुरू असलेली गरिबी छुपाव अभियान. नमस्ते ट्रम्पला अहमदाबादमध्ये, G20ला मुंबईत आणि आता गोरेगाव दौऱ्याला पडद्यामागे भारताची खरी वस्तुस्थिती लपवण्याचा भाजप महायुती सरकारचा प्रयत्न सुरूच आहे. मुंबईकर भाजपा व महायुतीचा हा अहंकार आणि असंवेदनशीलपणा सहन करणार नाहीत. जाहीर निषेध असं म्हणत सचिन सावंत यांनी या व्हिडिओवरून सत्ताधारी महायुतीला आणि या सगळ्या कार्यक्रमावरून भाजपवरती आरोप केलेला आहे. दरम्यान हा प्रकार घडला आजचा मुंबईतील. याआधी अशा प्रकारचा प्रकार घडला होता तो म्हणजे गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये रामाचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी मंदिर परिसरात असलेल्या गरीब वस्तीला म्हणजे झोपडपट्टी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिसू नये म्हणून त्यासाठी त्या ठिकाणी पांढरे कपडे लावून ती वस्ती झाकण्यात आली होती आणि त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आणि संपूर्ण प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल होताना पाहायला मिळाला होता. दरम्यान पाहायला गेलं तर गरिबी दूर करण्याबाबतची भाषणं ही सातत्याने भाजपचे नेते मंडळी करताना पाहायला मिळतात. पण त्याच गरिबांना पडद्यामागे लपवण्यात आल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडल्याचं त्यावेळी पाहायला मिळालं होतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरातील रामाचं दर्शन घेतलं आणि काळाराम मंदिराच्या दर्शनाआड येणाऱ्या गरिबांचे घरे चक्क पांढऱ्या कपड्याने झाकल्याचं समोर आलं. मंदिराजवळ राहणाऱ्या गरिबांचं दर्शन मोदींना होऊ नये यासाठी यंत्रणांनी मंदिराजवळ चाळीत राहणाऱ्या लोकांची घरं झाकून त्यांना बंदिस्त केल्याचा प्रकार हा घडला होता. दरम्यान 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये दौरा केला होता. या उद्घाटनासह मोदींनी रोड शो करत श्री काळाराम मंदिराचेही दर्शन आणि गोदाकाठची पाहणी केली होती. त्यावेळी आजूबाजूच्या झोपडपट्टी म्हणजेच गरीब वस्तींना पडद्याने झाकण्यात आल्याचा प्रकार घडला होता. आता साधारणतः पाहायला गेलं तर मुंबई आणि नाशिक हे प्रमुख शहर आहेत आणि या शहरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले दौरे आणि त्यावेळेला अशा प्रकारचा घडलेला प्रकार.
मात्र हे इथेच थांबतं का? तर नाही. तर साधारणतः आपण पाहायला गेलं तर मुंबईमध्ये G20 परिषद सुद्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारच्या घटना, अशाच प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. ते म्हणजे गरीब वस्तीला पडद्यामागे हिरवा पडदा लावून मागे लपवण्यात आलं होतं. त्यामुळे जेणेकरून G20 परिषदेचा जो जाण्याचा मार्ग आहे त्या मार्गावरती गरीब वस्ती दिसू नये, हाच एकंदरीत प्रकार त्यावेळेला घडल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यावेळेला सुद्धा विरोधात असलेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले होते. मात्र हे प्रकरण इथेच थांबत नाही, तर अहमदाबादमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दौरा केला होता. खरं तर फेब्रुवारी 2020 मधली ही घटना आहे. फेब्रुवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प 2020 साली हे अहमदाबादला दौरा करणार होते आणि त्यांच्या दौऱ्यावेळी या संपूर्ण दौऱ्याच्या दरम्यान जी मार्गिका आहे त्या मार्गिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली जाणार असेल. डोनाल्ड ट्रम्प यांचा जो मार्ग निश्चित करण्यात आला होता त्या मार्गावरती असलेल्या संपूर्ण झोपडपट्ट्या म्हणजेच गरीब वस्ती या भिंतीनेच म्हणजे विटांची भिंत उभारून झाकण्यात आले होते. त्यामुळे अशा प्रकारचा प्रकार हा साधारणतः संपूर्ण मुंबईत नव्हे तर देशभरामध्ये घडताना पाहायला मिळाला. तुमचं यावरती मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.